नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। सरकारी मदत स्वीकारण्यास सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा नकार। आमच्या मुलाला न्याय द्या, दोषी पोलिसांवर कारवाई करा, सूर्यवंशी कुटुंबियांची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील 1,35,000 विद्यार्थी अद्यापही शालेय गणवेशापासून वंचित। 43,000 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप। पंढरपुरातील चंद्रभागा नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार। राज्य सरकार जवळपास 30 कोटींच्या खर्चातून इंग्लंडची सेव्हर टेक्नॉलॉजी वापरणार। 26 जानेवारीला प्रकल्पाची सुरुवात होईल। कोल्हापुरातील विशाळगड 5 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला। 2024च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांसाठी बंद केला होता। गडावर मांसाहार करण्यास तसंच सायंकाळी 5 नंतर थांबण्यास आता मनाई। परप्रांतीय नौकांची घुसखोरी, अवैध मासेमारी रोखण्यासाठी समुद्र किनाऱ्यांवर आता ड्रोनची नजर। 9 जानेवारीला ड्रोनसाठीचं नियंत्रण कक्ष सुरू होणार। सांगलीत रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचं आवर्तन सुरू। 55,000 हेक्टरवरील शेतजमिनीला याचा फायदा होणार। सांगली, साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। सोलापुरातील उजनी धरण पर्यटन स्थळ करण्यासाठी आता हालचाली। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडून धरण परिसराची पाहणी। नांदेड जिल्ह्यात कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांना अजूनही शासनाकडून दरवाढीची अपेक्षा। कापसाला 10,000 रुपयांचा दर मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीतील खासगी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा। खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला 7,000 ते 7,200 रुपयांचा दर। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 4,050 ते 4,150 रुपयांचा दर। सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केतूरमध्ये आंब्याच्या झाडांना आला मोहर। चांगलं मोहर आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद। नांदेड जिल्ह्याचं तापमान घटल्यानं फुलांच्या रोपावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव। फूल उत्पादक शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने पाणी टंचाईची शक्यता। शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर करण्याची गरज। जळगावच्या भुसावळमध्ये भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन। भाजीपाल्यांचे दर 30 ते 40 रुपयांनी घसरले। मेथी, पालक, पोकळा आणि कोथिंबीरची जुडींची विक्री। जळगावात कडाक्याच्या थंडीमुळे केळीची उत्पादकता घटली। केळीच्या मागणीतही मोठी घट। महाकुंभमेळ्यामुळे केळीच्या मागणीला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा। आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल। पाण्यासह बाधितांचा त्वचा आणि केसाचे नमुने तपासले जाणार। HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर महापालिकेची जम्बो तयारी। 350 खाटांचं मेल्टन हॉस्पिटल सज्ज। महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। नागपुरात HMPVची नोव्हेंबरमध्येच 3 वृद्धांना बाधा, तर 3ही रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याची रुग्णालयाची माहिती। त्यामुळे HMPV व्हायरसमुळे घाबरण्याचं कारण नाही, जिल्हाधिकारी इटनकरांचं आवाहन। अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामधील नेत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू। शस्त्रक्रिया सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा। नेत्र शस्त्रक्रिया विभागात दररोज 70 ते 80 रुग्ण घेतात उपचार। भाचीच्या लग्न सोहळ्यातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकलं। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरेममधील घटना। भाचीनं मनाविरुद्ध गावातील मुलासोबत लग्न केल्यानं मामाचं कृत्य। श्री सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यासाठी देवस्थान पंचकमिटीनं बांधला विवाहाचा बस्ता। रेशीम साडीसह इतर 100हून अधिक नारळांची खरेदी। गडचिरोलीच्या सुरजागड परिसरात आदिवासी दैवताची ठाकूरदेव यात्रा। आदिवासी बांधवांकडून जलजंगल जमीन बचावचा नारा। साताऱ्यातील वाईमधील मांढरदेव यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटलांकडून आढावा बैठक। राज्यभरातून 3 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता। साताऱ्यातील पाली खंडोबा देवाच्या यात्रेची तयारी पूर्ण। जिल्हाधिकारी संतोष पाटलांची देवस्थान समिती प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक। यात्रास्थळाची पाहणी करून आढावा घेतला। 2017 मधील खून प्रकरणात सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। खून प्रकरणातील 5 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा। वाशिममध्ये 1,28 लाखांचा मुद्देमाल फिर्यादीनं परत। वाशिम पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। दुचाकी, 4चाकी वाहनांसह सोने चांदीचे दागिने फिर्यादींना सुपूर्द। मध्य प्रदेशमधून अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक। आरोपींकडून लाखो रुपये किमतीचा 35 किलो गांजा जप्त। हृदयविकाराच्या रुग्णांना आता शासनाकडून मोफत उपचार मिळणार। राज्यात 14 कॅथ लॅब उभारण्याचा निर्णय। 18 कोटी रुपयांच्या खर्चातून धुळ्यात पहिली कॅथ लॅब तयार।
जळगावच्या कुसुंबामध्ये 3,000ची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। 7/12 उतार्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्याने लाच घेतल्याचं समोर। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यवतमाळमधील खासगी कंपनीच्या दैनिक अभिकर्त्याला दरोडेखोरांनी लुटलं। या प्रकरणी 6 दरोडेखोरांना जेरबंद करून मुद्देमाल जप्त। आरोपीकडून 1,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगरमध्ये पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा सर्रास वापर। कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा शहरात येतो कुठून? पर्यावरण प्रेमींचा। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लौकीमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद। परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। चालत्या कारवर वानर राजा ऐटीत बसल्याचा एक व्हिडिओ व्हायरल। नागपूरच्या सोनेगाव परिसरातील व्हिडिओ असल्याची माहिती। सोलापुरातील करमाळ्यात तलाठ्यांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन। मागण्यांसंदर्भात तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना निवेदन। जळगावच्या पारोळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने महिलांचा पालिकेवर मोर्चा। मुख्याधिकाऱ्यांना महिलांनी घातला घेराव। महिलांनी महापालिकेवर मोर्चाकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला। नंदुरबारमध्ये अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन। लाडकी बहीण योजनेच्या कामाचं वेतन न मिळाल्याने अंगणवाडी सेविका आक्रमक। बेडच्या अंबाजोगाईतील हत्तीखाना स्मारकाच्या दुरुस्तीसाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद। पर्यटकांकडून हत्तीखाना दुरुस्तीची मागणी केली जात होती। निधीमुळे पुढील 6 महिन्यात वास्तूचं काम पूर्ण होणार। वर्धा ते दहेगाव आणि तुळजापूर रेल्वे स्टेशन बस फेरी सुरू करण्याची मागणी। बस सुरू करण्यासाठी विद्यार्थी प्रवासी मित्र संघटनेचं निवेदन। धुळ्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींची निदर्शनं। योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्याची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी।